आपल्या संघटनेचे धडाडीचे कार्यकर्ते चंद्रकांत सोनाणे साहेब यांचा आज सत्कार समारंभ आणि गुणगौरव सोहळा आज या ठिकाणी पार पाडत आहोत। त्याआधी आपण बुद्धवंदना घेऊन त्या कार्यक्रमाची सुरुवात करूया। बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि शिखापदं समादियामि अन्नदाना वेरमणि शिखापदं समादियामि कामेषु मिथ्याचारा वेरमणि शिखापदं समादियामि वेरमणि शिखापदं समादियामि महादमाना वेरमणि शिखापदं समादियामि साधु साधु साधु। उद्घाटन समारंभ होईल या कार्यक्रमाचा। तर मी उद्घाटन समारंभासाठी माननीय किरण मस्के साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचे बोर्डाचे उद्घाटन करावे। अक्षराचे जनक राजर्षी शाहू महाराजांचा जय असो। बहुजन क्रांती मोर्चाचा जय असो। उद्घाटन बामसेवचे वरिष्ठ प्रचारक माननीय तिलंजी मस्के साहेब हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो। सर्वांनी टाळीच्या या ठिकाणी बोर्डाचं उद्घाटन झालेलं आहे। मी माननीय तेलंग साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी या बोर्डाला हार अर्पण करायचं। तेलंग साहेब सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं। माननीय राजेश मटकर साहेब हे कुठे असतील त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं। निलेशजी घोटाड साहेब त्यांनी सर्वांनी उपस्थित राहायचं। तसेच आमच्या मुंबई कोर्टाच्या सिनियर ॲडव्होकेट लीनाताई वाघमारे यांनी सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं। धन्यवाद सर्वांचं। आता थोड्याच वेळामध्ये कार्यक्रमाला सुरुवात होत आहे, तर मी सर्व प्रमुख पाहुण्यांना मी विनंती करतो की त्यांनी आतमध्ये बसून कार्यक्रमाला सुरुवात करावी। शांतीचा संदेश देणारे भगवान सदागत भगवान गौतम बुद्ध त्यांच्या प्रतिमेंना पुष्पहार अर्पण करून आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे। आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन श्री गणेश ऑपरेटर हाऊसिंग सोसायटीचे पदाधिकारी उपाध्यक्ष माननीय अशोक जगताप साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं उद्घाटन करायचं आहे। सदागत भगवान गौतम बुद्धांच्या प्रतिमेंना पुष्पहार अर्पण करून जगताप साहेब कार्यक्रमाचं उद्घाटन करते। सर्वांनी टाळ्या वाजवल्या। आजच्या कार्यक्रमाची अध्यक्षता बहुजन मुक्ती पार्टीच्या मुंबई प्रदेश अध्यक्षा माननीय अर्चनाताई चंद्रशेखर पाटील। तत्पूर्वी मी विश्वरत्न महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेंना पुष्पहार अर्पण करण्यासाठी आमच्या सोसायटीचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माननीय संदीपान नागाडे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेंना पुष्पहार अर्पण करायचं आहे। विश्वरत्न महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात या समाजामध्ये 20 डॉक्टर 20 इंजिनियर आणि 30 वकील आहेत। त्या समाजाकडे वर डोळे करून बघण्याची कोणाची हिंमत होणार नाही। आणि म्हणून साथीओ
हा जो समाजाची जी चळवळ तळागाळामध्ये पोहोचवणारा बहुजन महापुरुषांची चळवळ संपूर्ण मुंबई प्रदेशामध्ये अहोरात्र पोहोचवणाऱ्या आमच्या भगिनी बहुजन मुक्ती पार्टीच्या मुंबई प्रदेश अध्यक्ष महिला आघाडी माननीय अर्चनाताई चंदनशिवे यांना मी विनंती करतो की त्यांनी 70 महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करायचं. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. स्वागत करायचं. त्यानंतर या कार्यक्रमाला आवर्जून नागपूरवरून आलेले आमचे साले साहेब त्यांना मी विनंती करतो की त्यांनी पुष्प अर्पण करायचं महापुरुषांच्या प्रतिमेला. सर्वांनी स्वागत करायचं. आणि आमचे मार्गदर्शक माननीय चंद्रकांत जाधव साहेब यांचं आगमन झालेलं आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं. श्री गणेश कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे पदसिद्ध अध्यक्ष माननीय चंद्रकांत जाधव साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी अगरबत्ती प्रयोजन करायचे. आमच्या कंपनीचे आणि आमचे मार्गदर्शक उमेश सोनवणे साहेब यांच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांनी स्वागत करताना मी आमंत्रित करतो की इकडे बसायचं. त्यानंतर आंबेडकरी चळवळीचे प्रचारक माननीय सुरेश भद्रिके साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी मेणबत्ती प्रवचन करायचे. मेणबत्ती विचारू का? एक लावा. कधी शक्य होणार नाही आणि म्हणून आणि म्हणून आज या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित झालेला बहुजन मुक्ती पार्टीच्या भांडूपच्या वाढाध्यक्ष कल्याणताई गायकवाड यांना मी विनंती करतो की त्यांनी सुद्धा पुष्प अर्पण करायचे महापुरुषांच्या प्रतिमेला. त्यानंतर या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या जिल्हा हॉस्पिटलच्या सिनियर परिसेविका माननीय शैला गोंदे मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी सुद्धा महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करायचं आहे. त्यानंतर साधू बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये पदाधिकारी असलेले आमचे भाऊजी माननीय भारत भद्रिके यांना मी सुद्धा विनंती करतो की त्यांनी महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करायचं आहे. पुढे या त्यानंतर साध्य समाज प्रबोधन सामाजिक प्रशिक्षण संघटनेचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष माननीय मुकेश भांडसाहेब साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी पुष्प अर्पण करायचं आहे. लवकर करा. त्यानंतर या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आमचे विचार माननीय उमेश सोनवणे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी पुष्प अर्पण करायचे. महाराष्ट्राचे लोकप्रिय कवी गायक माननीय अमरानंद नवगरे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी पुष्प अर्पण करायचं. परिवर्तन प्रतिष्ठानचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष माननीय संजय वाडे साहेब यांनी सुद्धा महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करायचं. त्यानंतर भांडूपमध्ये मला या ठिकाणी खऱ्या अर्थाने मला रहिवाशी करून घेणारे आणि त्यांनी मला या ठिकाणी मदत केली आणि भामशेटची चळवळ उजवण्यासाठी त्यांनी मला मुलाचं सहकार्य केले. ते आमच्या सुखदुःखामध्ये आणि चळवळीला यानंतर साथी भारत मुक्ती मोर्चाचे ठाणे जिल्हा महासचिव माननीय नरेंद्र गजबी साहेब यांना विनंती करतो की त्यांनी महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करायचं. यानंतर साथी त्या भामशेटच्या चळवळीमध्ये खांद्याला खांदा घेऊन लढणारे आमचे मित्र आणि समाज प्रबोधन सामाजिक प्रशिक्षण संघटनेचे मुंबई प्रदेश उपाध्यक्ष माननीय गोपाळ कांबळे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करायचं.
या चळवळीमध्ये मी आलो आणि त्यांनी मला जी प्रेरणा दिली. पत्रकार असताना त्यांनी मला प्रत्येक वेळेस म्हणायचे की सोनवणे साहेब मला संपादक होताना बघायचे आणि खऱ्या अर्थाने त्यांनी मला संपादक केलं. संपादक झाल्यानंतर ते म्हणाले साहेब मला फार मोठं व्हायचं आहे आणि आजपर्यंत या वकील व्यवसायापर्यंत आज पोहोचलो. ते आमचे प्रमुख मार्गदर्शक माननीय किरणजी मस्के साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी महापुरुषांच्या चळवळीला आणि वाहून घेतलेले आहे आणि त्यांना मी विनंती करतो की महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करायचं. आमचे सहकारी आणि आंबेडकरी चळवळीचे पायदार माननीय कलम साहेब यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करायचं आहे. त्यानंतर समाज प्रबोधन सामाजिक प्रचार संघटनेचे मुंबई प्रदेश अध्यक्ष माननीय प्रशांत गायकवाड साहेब यांना विनंती करतो की त्यांनी महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करायचं. त्यानंतर सानिया बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे भांडूप तालुका अध्यक्ष माननीय जनार्दन माळी साहेब त्यांना मी विनंती करतो की व्यक्तिमत्व असं आहे आजही त्यांचं 60-65च्या वरती वय झालेलं आहे पण 18 वर्षासारखं चळवळीचं काम करतात. नागपूरच्या जनांदोलनामध्ये हिरिरीनं भाग घेणारे आणि भांडूपमध्ये एकमेव आमचे राष्ट्रीय नेते म्हणजे हरकत नाही. सर्वांचा जो विचार आहे तो तळागाळापर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचवतात. यानंतर मी विनंती करतो मनीषाताई कांबळे यांना मी विनंती करतो की त्यांनी महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करायचं. घेता येणार नाही. महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करायचं. संघटनेचे कार्यकारी सदस्य माननीय पुनलिक कांबळे साहेब त्यांना मी विनंती करतो की त्यांनी महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करायचं. आमचे बंधू हर्षद तळगिरे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करायचं. त्यांनी महापुरुषांच्या चळवळीला आणि प्रतिमेला पुष्पार्पण करायचं. बहुजन मुक्ती पार्टीच्या कोकणनगर वाडाध्यक्ष माननीय नंदाताई बद्रिके यांना मी विनंती करतो की त्यांनी महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करायचं आहे. वाडाध्यक्ष नंदाताई गायकवाड यांना मी विनंती करतो की त्यांनी महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करायचं आहे. पुष्पार्पण करायचं आणि यानंतर बुद्धवंदना होईल. यानंतर आपल्याला एक गेट टुगेदर पार्टी आमच्या वतीने आम्ही आपल्याला देणार आहोत. ओके स्टार्ट. राज्य यांच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सर्व त्यांचे मित्रपरिवार नातेवाईक या सर्वांकडून खूप शुभेच्छा त्यांच्या पुढील वाटचालीसाठी.
माझ्या बहिणीच्या वतीनं तिला माहिती आहे, साईज माहिती आहे तिला. परत मी घालते फोटोशूट व्हिडिओचा इथे कॅमेरामध्ये बसला हे काय करू नको रे. फोटो घ्या. बर का मम्मी हसू नको मामीलाच आणले मामाला नाही आणलं तिने. हा आला ताई खाली मोबाईल कर ताई. हॅलो. हो इकडचा कार्यक्रम अजून होता. धन्यवाद साथी. खास करून गावावर आमचे भाऊजी विलास पवार, माझी बहीण मंदा संघारे, माझा रोहित पद्रिके, प्रवीण संघारे, तसेच आमचे जावई निकम साहेब या ठिकाणी त्यांचं आगमन झालेले त्यांचे मी स्वागत करतो. आणि माझी भाची ज्योती निकम त्यांनाही मी विनंती करतो की त्यांनी पुढे येऊन बसायचं. आपण सर्वजण आलात आणि मला या ठिकाणी शुभेच्छा दिल्या. मी आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. आपल्या संघटनेच्या वतीने कॉन्सेप्ट या संघटनेला आपण जनांदोलन निधी देत आहोत. तो जनांदोलन निधी माननीय अर्चना सरपंच मॅडमकडे आपण सपोर्ट करण्यात येत आहे. तर या कार्यक्रमाला आज लावलेले प्रमुख अतिथी आणि श्री गणेश कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे पदसिद्ध अध्यक्ष, आंबेडकर चळवळीचे आमचे नेते माननीय चंद्रकांत जाधव साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हाला थोडक्यात मार्गदर्शन करावं. या ठिकाणी आपण चंद्रकांत सोनवणे यांच्या गुणगौरव आणि त्यांनी ॲडव्होकेट वकील म्हणून अभिवक्ता म्हणून जी पदवी मिळवली त्यांचा गुणगौरव या ठिकाणी आपण साजरा करतो. त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले बहुजन मुक्ती मोर्चाचे सर्व सदस्य, कार्यकारी मंडळ, महिला मंडळ, बंधू आणि भगिनी, मी काही वक्ता नाही, परंतु मला जे समजतं वाटतं ते या ठिकाणी मी तुमच्या समोर मी माझे विचार मांडणार आहे. बंधूंनो, तुम्हाला माहितीच असेल की एखादी व्यक्ती जर ज्ञानाने पुढे न्यायचं असेल तर त्याला कोणाचा तरी पाठिंबा लागतो. आणि तो कोणाचा पाठिंबा असेल तर खरं म्हणजे त्यांची गृहिणी, त्यांची पत्नी, नाव काय ते पत्नीचं, सुनीता, त्यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे. चंद्रकांत सोनवणे यांच्या बाबतीत सांगायचं गेलं तर जर त्यांची पत्नी त्यांना सहकार्य करत नसती तर ते या स्टेपपर्यंत आले नसते. कारण ते सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा वावरतात, ते आपलं काम बी बघतात, आपलं घरदारी बी बघतात आणि त्याच्यातून ही पदवी घेणं म्हणजे थोडं शिक्षण बी करावं लागतं. पदवी अशीच मिळत नाही ना, तर मग कोणी मी मिळवली असती. आणि याचा खरा वाटा असेल तर त्यांच्या त्या घरच्या जी मंडळी आहे, त्यांची फॅमिली आहे, त्यांचे मुलं आहेत, ह्या त्यांचा मोठा वाटा आहे त्याच्यामध्ये. त्याचं म्हटलं असतं की आम्ही नाही ह्या गोष्टी करणार ना, त्या गोष्टी करणार ना, मग हे त्यांना शक्य झालं नसतं. सामाजिक कार्यामध्ये सुद्धा शक्य झालं नसतं. त्या दिल्लीपर्यंत सुद्धा जाऊन आल्या. त्यांचं या ठिकाणी बहुजन क्रांती मोर्चामध्ये त्यांचं फार मोठं नाव आहे. तसं मग ह्या गोष्टी केव्हा साध्य होतात, ज्यावेळी आपली घरची मंडळी त्यावर राज्य असते. म्हणजे त्यांना ते ज्ञान समजलं माणसाने काय करायला पाहिजे. कारण हा कार्यक्रम महत्त्वाचा होता. कारण चंद्रकांत सोनवणेंचा आम्ही उद्या कार्यक्रम करणार नाही,
आता गुणगौरव आजच करणार म्हणून मी धावत आलो. माणिकदा बोललो मी 6 पर्यंत पोहोचलो. आता या ठिकाणी त्यांच्या बहुजन मुक्ती मार्ग पार्टीचे सुद्धा काही मेंबर्स आलेले आहेत. त्यांना सुद्धा वाटत असेल आणि ते एवढे लांबून सुद्धा आले. त्यांचं पहिले या ठिकाणी अभिनंदन करतो. सगळ्यांनी टाळ्यांचं जरा त्यांचं स्वागत करायचं. हा डोंगर चढण्यामध्ये खायची गोष्ट नाही आहे. आपण जर सकाळी गेलो तर संध्याकाळी येते वेळी मुसीबत होते आणि हे एवढं लांबून या ठिकाणी येणे त्यांच्या सत्काराला म्हणजे फार त्यांचं योगदान आहे. त्यांच्या मागे सुद्धा सोनावणे साहेबांच्या मागे त्यांचं सुद्धा योगदान आहे. सोनावण्यांचं त्यांच्या मागे योगदान आहे. हे असंच राहिलं पाहिजे. परंतु ते करत असताना समाजाची उन्नती व्हायला पाहिजे, आपली उन्नती व्हायला पाहिजे, आपल्या मुलाबाळांचं शिक्षण व्हायला पाहिजे. ह्या गोष्टीकडे सुद्धा प्रत्येकाने आपलं लक्ष द्यायला पाहिजे. या ठिकाणी सर्वांना उशीर झालेला आहे. सर्वांना 2-2 शब्द बोलायचे आहेत. त्यामुळे या ठिकाणी मी रजा करतो. जय हिंद, जय भारत, जय हिंद. त्यानंतर साथियो आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शन लाभलेले आणि आमचे खऱ्या अर्थाने चळवळीचे गुरु माननीय किरणजी मस्के साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी 5 मिनिटांमध्ये आपलं मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करतो. माझं नाव किरण मस्के. मी 1998 पासून बामसेफ या संघटनेमध्ये काम करतो. डोंबिवली शहरामध्ये राहायला आहे आणि बँकेमध्ये सर्व्हिस. युनिटमध्ये अनेक कार्यकर्ते आपण तयार केले. त्यापैकी सोनावणे एक कार्यकर्ते. सोनावणे माझ्या माहितीप्रमाणे दिव्यामध्ये सुरुवातीला भाड्याच्या घरामध्ये राहते. भाड्याच्या घरानंतर त्यांनी स्वतःचं दिव्यामध्ये एक घर पण घेतलं. दोघेही त्यावेळेला कामाला जायचे. 2 लहान मुलं घरामध्ये असायची. ते काम करून घर सांभाळून बामसेफ संघटनेचं काम करायचे. नंतर आता त्यांनी इकडे भांडुपला घर घेतलं. आता ते इकडे राहायला आले. एक गोष्ट आहे, बुद्धाचा एक सिद्धांत आहे. जगामध्ये 4 प्रकारचे लोक असतात की एक व्यक्ती असा असतो जो स्वतःचं कल्याण करतो, इतरांच्या कल्याणाची तो विचार करत नाही. एक दुसरा व्यक्ती असा असतो जो इतरांचं कल्याण करतो, स्वतःच्या कल्याणाची विचार करत नाही. आणि एक असा माणूस असतो ज्याला स्वतःचं बी कल्याण कळत नाही आणि इतरांचं बी कल्याण कळत नाही. आणि एक 4थ्या प्रकारचा जो चांगल्या प्रकारामधला माणूस असतो जो स्वतःचंही कल्याण करतो आणि त्याचबरोबर इतरांचंही कल्याण करतो. जर ह्या 4 गोष्टी प्रत्येक माणसाला माहीत असतील तर आपण कोणत्या प्रकारामध्ये मोडतो हे आपल्याला कळेल. जोपर्यंत आपण संघटित होणार नाही तोपर्यंत आपण संघर्ष उभा करणार नाही. आणि ही संघर्ष सोनावणे हे व्यक्ती ते सगळं करत असताना शिक्षणाचं त्यांना महत्त्व कळालं, वकिलीचं महत्त्व कळालं. आणि राजकारणामध्ये जर तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल तर वकील असणं ही पूर्वशर्त आहे. जर तुम्हाला कायद्याचं नॉलेज असेल तोच माणूस राजकारणामध्ये सक्सेस होऊ शकतो. असे अनेक उदाहरणं मला देता येईल. बाबासाहेब बॅरिस्टर होते, गांधीजी बॅरिस्टर होते, पंडित नेहरू बॅरिस्टर होते. आजही वर्तमान काळामध्ये जेवढे म्हणून सेंट्रलचे लीडर आहेत जे विरोधी पक्षात का असेनात परंतु ते नामवंत वकील आहेत. तर वकील हाच समाजाचं चांगल्या प्रमाणे नेतृत्व करतो आणि ज्याला सामाजिक जबाबदारी माहिती आहे तेच लोक या देशाचं नेतृत्व पण योग्य पद्धतीने करतील. आणि चंद्रकांत सोनवणेचा स्वभाव सामाजिक असल्यामुळे त्यांच्या वकिलीचा फायदा समाजाला नक्कीच होणार याच्याबद्दल दुमत नाही. कारण त्यांनी जे वकील पत्करलेलं आहे स्वतःचं पोट भरण्यासाठी नव्हे तर समाजाचंच आंदोलन पुढे नेण्यासाठी त्यांनी स्वतः वकील झालेले आहे. तरी त्यांच्या पुढील वाटचालीस माझ्या वतीने, बामसेफच्या वतीने, बामसेफच्या सर्व संघटनेच्या वतीने, माझ्या कुटुंबियाच्या वतीने, डोंबिवली युनिटच्या वतीने मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द समाप्त करतो. जय भीम, जय निवासी, जय भारत. धन्यवाद मस्के साहेब. यानंतर चळवळीचे खंड समर्थक आणि आपले कार्यकर्ते माननीय श्री भंडेके साहेब यांना मी विनंती करतो की 2 मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. त्यानंतर सगळे साहेब करतील.
यानंतर आम्ही साळवे सरांना विनंती करतो की 2 मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. सध्या जेवणाचं आपण आयोजन केलं आहे, कोणी न जेवता जायचं नाहीये. चंद्रकांत सोनवणे यांच्या गुणगौरव सोहळ्यानिमित्त मला या ठिकाणी बोलण्याची संधी मिळाली. आज त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर ते एक नोकरदार वर्ग काम करतात. त्या माध्यमातून त्यांनी ही जे त्यांना वकील ही जी पदवी त्यांना मिळाली, खऱ्या अर्थाने त्यांच्या कुटुंबाचं त्यांना मोठं योगदान आहे. मेहनत करून या वकिलीचा LLBचा पद त्यांनी मिळवलेलं आहे आणि त्यासाठी त्यांना आमच्या परिवाराकडून तसेच त्यांचा खूप म्हणजे शुभेच्छा देतो आणि त्यांना आज पुढेही चांगलं भरभराटीचं आयुष्य लाभो, सगळं काही त्यांचा व्यवसाय वगैरे सगळं व्यवस्थित चालव हीच अपेक्षा करून मी इथेच थांबतो. वकील, डॉक्टर आणि इंजिनियर या मुलांनी पण चांगल्या चांगल्या हुद्द्यावरती गेलं पाहिजे, कारण आपल्याला या काळाची गरज आहे. आणि वकील होणं म्हणल्यानंतर अभ्यास रात्रंदिवस बाकीच्या गोष्टी त्या संपूर्ण घराचा म्हणजे जो आपल्याला जे काही करायचं आहे चांगली संस्कृती मुलांना आणि इतर समाजाला जर चांगलं घडवायचं असेल शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. खरोखरच या चंद्रकांत साहेबांनी चांगल्यापैकी आपला म्हणजे डिग्री मिळवलेली आहे, तर त्यांना पुढच्या आयुष्यासाठी चांगलं आयुष्य लाभो आणि चांगलेच त्यांच्या हातून काम हो. मी आजच्या या सत्कार निमित्त मी कृतज्ञतेने प्रार्थना करतो आणि ते थांबतो. धन्यवाद साहेब. यानंतर आमच्या कंपनीचे HR आणि आमचे समाज बंधू माननीय उमेश सोनवणे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. सर्वच लोकांनी बोललंय काय ना काय, सर्व गुरुजन वर्गाने चांगल्या पद्धतीने त्यांचं गुणगान गायलंय. फक्त आता एवढाच बोलू शकतो साहेब, आपण सर्वजण यांच्या सोबत आहोत आणि इथून पुढे त्यांना सहकार्य करू, त्यांचा पाठिंबा देऊ आणि त्यांना माझ्याकडून शुभेच्छा पुढील कार्यासाठी. अशोक मनसाटे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. माझ्या मनचंडे कुटुंबियाच्या वतीनं तसेच बहुजन मुक्ती पार्टी युवा आघाडी मुंबई प्रदेश अध्यक्ष या युवा आघाडीच्या वतीनं मी त्यांना पुन्हा एकदा फार फार धन्यवाद देतो आणि पुढील वाटचालीस आम्हाला असाच साथ सहयोग लाभेल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद. आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. माननीय चंद्रकांत सोनवणे यांनी PNLB म्हणजेच वकील ही परीक्षा जी आहे ती पास केलेली आहे, तर त्यासाठीच आपण त्यांना शुभेच्छा देण्यासाठी थांबलेलो आहोत. तर सोनवणे साहेबांचं जर सांगायचं जर झालं साथीओ, तर सोनवणे साहेब आणि माझी ओळख ही लहानपणापासूनच आहे. वयाच्या 3री-4थीला असल्यापासूनच आम्ही लोक संगती आहोत. तर अक्षरशः मी त्यांना बघितलेलं आहे की त्यांनी वेळेला पैसे मिळायचे नाही. ग्रामीण भागामध्ये गाव आहे त्यांचं, त्या काळी त्या गावामध्ये पाण्याचा प्रश्न हा खूप मोठा होता, आजही आहे. पण त्यावेळेस म्हणजे नदीमध्ये अक्षरशः 500-600 फूट खाली जाऊन तिथून पाण्याने भरलेले हंडे घेऊन यायचे आणि कुठेतरी मोलमजुरी करायची, कोणाच्या तरी घराला जाऊन पेंटिंग करायची, शेतामध्ये काम करायचे. ते पैसे आल्यानंतर त्याचे वह्या पुस्तकं विकत घ्यायची, त्याची पेन विकत घ्यायचे आणि अशा प्रकारे त्यांनी स्वतःचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. तर मला खूप गर्व वाटतो. मला खूप आजही 99.9% एक विचार आजही मिळतात. त्यामुळे आजही आम्ही एकत्र आहोत, आजही एकमेकाच्या सुखदुःखामध्ये आहोत. आणि त्यांना समस्त बाळासाहेब कुटुंबियांकडून व समाज प्रबोधन सामाजिक प्रशिक्षण संघटना महाराष्ट्र राज्य तसेच बहुजन मुक्ती पार्टी या दोन्ही संघटनेच्या दोन्ही पक्षांच्या वतीने मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपण सर्वांचे आभार मानतो व इथे माझे 2 शब्द मी थांबवतो. जय हिंद, जय भारत, जय मूल्यवान, जय संविधान. आणि मी माननीय अर्चनाताई चंदनशिवे मॅडम त्यांना मी विनंती करतो की त्यांनी अध्यक्षता करावी. जय भीम, जय मूल्यवान.
साथियो, आमचे जे चंद्रकांत सोनवणे सर आहेत ते अतिशय निष्ठावान आणि इमानदार ज्या व्यक्तीला म्हणतात ते कोण असेल तर ही व्यक्ती आहे. आणि आम्ही संघटनेच्या माध्यमातून त्यांच्याकडे कायम याच पद्धतीने बघत आलेलो आहोत. आणि म्हणजे कुठलाही कार्यक्रम असू द्या ते सगळ्यात पुढे असणार आणि कसलीच अपेक्षा नाही साथियो. मी हा अनुभव घेतलेला आहे. कुठं फोटोमध्ये येणार नाही, कुठं पुढे येणार नाही, काय नाही, आणि कामाला सगळ्यात पुढे अशी ही व्यक्ती आहे. अशी निष्ठावान ही कार्यकर्ता व्यक्ती आहे. त्यांनी ही जी वकील पदवी घेतलेली आहे त्यासाठी मी त्यांचं व त्यांच्या मॅडम ही सगळ्यात पुढे असतात कामासाठी. त्यांचा मुलगा ही सगळ्यात पुढे कामासाठी असतो. म्हणजे समाजाची जी प्रेरणा आहे ती त्यांच्या पूर्ण परिवाराकडेच आहे आणि त्यांच्या माध्यमातून त्यांनी हा पूर्ण एरिया डेव्हलप केलेला आहे. सामाजिक जे उद्देश आहेत ते त्यांनी त्यांच्या पद्धतीने होईल त्या पद्धतीने प्रत्येक वेळा समाजामध्ये पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. धन्यवाद मॅडम. कालचे मित्र ठाण्यावरून रमेश वाळ साहेब या ठिकाणी कधी न येणाऱ्या व्यक्ती आज या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचं मी अभिनंदन करतो. वरदान हे संविधान महा ठरले त्या देशहिता वरदान हे. बाबासाहेबांनी एवढं विचाराचं बंधन करून हे संविधान लिहिलं. 100 बॅरिस्टर एकीकडे आणि बाबासाहेब एकीकडे, म्हणून बाबासाहेबांचं कोलंबिया विद्यापीठामध्ये पहिला नंबर आणलेले हे आमचे महापुरुष. अशा बाबासाहेबांना माझे त्रिवार जय भीम, त्रिवार वंदन. वैचारिक हे बलशाली मंथन करा बांधवानो हेच जतन, करा बांधवानो हेच जतन. आज देशहिता सर्वच तरले, आज देशवासीय सर्वच तरले. संविधान महा ठरले त्या देश. वकिली करत असताना मी अनेक वेळा खूप प्रसंग आले. साथियो, ओपन मधून नंबर लागला माझा, कास्ट मधून नंबर न लागता ओपन मधून लागला आणि 2.5 लाख रुपये मला त्यावेळेस भरायला लागले. परंतु त्याची तमा न बाळगता ज्यांनी मला मार्गदर्शन केलं, मी पत्रकार असताना मला सांगितलं तुम्हाला संपादक होताना मला बघायचं आहे. आणि संपादक झाल्यानंतर ते म्हणतात की मला तुम्हाला एक मोठा असा वक्ता किंवा पदाधिकारी होताना मला बघायचं आहे. हे खरं मार्गदर्शन मी त्यांचं घेत राहिलो आणि मला आपल्यासारखे सिनियर जास्त वयाचे विचारवंत कवी गायक अशा प्रकारचे मला लोक मिळत गेले, सहवास मिळत गेला. साथीहो, बामसेपमध्ये कलेक्टर, डॉक्टर, इंजिनियर, IAS अधिकारी, IPS अधिकारी आहेत. आणि मी मेश्राम साहेबांना धन्यवाद मानतो की मेश्राम साहेबांनी जी एकता, जी समानता जी निर्माण केलेली आहे. साथीहो, IAS अधिकारी आणि 10वी-12वीचा पोरगा मांडीला मांडी लावून बसतो आणि IAS अधिकारी त्या 12वीच्या मुलाला साहेब म्हणतात. मी हा अनुभव घेतलेला आहे. एकदा कलेक्टरच्या बाजूला बसलेला असताना कार्यक्रमाच्या वेळेस आणि ते मला म्हणतात, सोनवणे साहेब तुमचं गाव कुठलं? मी 12वी पास होतो फक्त आणि कलेक्टर मला बोलतात, सोनवणे साहेब तुमचं गाव कुठलं? आणि खरोखरच मला ती त्यांची जी जिद्द, मेश्राम साहेबांनी जी एकता निर्माण केलेली आहे. मला किरण मस्के साहेब नेहमी म्हणायचे, सोनवणे साहेब 12वी पास काय, 12वी पास झालेल्या माणसाला आज पुढे जास्त चांगल्या पगाराची नोकरी मिळणार नाही, तुम्ही शिका, काही कमी पडलं तर आम्ही आहे. त्यामध्ये दिव्यामध्ये जे माझे मित्र आहेत, महेश गडांकुश, इंजिनियर महेश गडांकुश, सुनील कांबळे, आम्ही एक साथ पत्रकारिता करत असताना त्यांनी मला सहकार्य केलं. आणि या सहकार्यामध्ये फार मोठ्या मोलाचं जे मला सहकार्य केलं ती माझी पत्नी आणि एक माझा मित्र आहे. त्यांनी मला ॲडमिशनपासून पैशापासून मला ते पुरवलं. माझ्या पत्नीने मला गाडी भाड्याला जाण्यासाठी मला पैसे पुरवले. आणि आपल्या सर्व संघटनांचा, मित्रपरिवाराचा मला सहवास लाभला आणि आज मी इथपर्यंत आलेलो आहे. खरोखरच माझे श्रेय विश्वरत्न महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या महापुरुषांना, तमाम महापुरुषांना जातं. कारण जर मला जर अधिकार मिळाले नसते जन्मजात, मला जर अधिकार मिळाले नसते तर मी आज वकिलीपर्यंत पोहोचू शकलो नसतो. हा जो कोट घातलेला आहे, हे जे व्हाईट शर्ट घातलेलं आहे, हे माझं नसून तर तमाम महापुरुषांच्या चळवळीचं हे श्रेय आहे, आपल्या सर्वांचं श्रेय आहे. आणि साथियो, मी ज्या वेळेस वकिलीचा अभ्यास करत असताना मी एक शपथ घेतलेली आहे की ही जी वकिली केवळ पोटासाठी आणि पोटार्थी करण्यासाठी मी वकिली चालवणार नाही,
तर माझं पोट तर चाललंच पाहिजे, परंतु या तळागाळातल्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे आणि सामाजिक ज्या काही घटना असतील त्यांना न्यायदान करण्यासाठी मी फ्रीमध्ये ही वकिली मी त्यांच्यासाठी अर्पण करणार आहे. त्याच्यामध्ये विधूर म्हणजे विधवा परित्यक्त्या ज्या महिलांना कोणी नाही आई वडिलांकडे निराधार अशा लोकांसाठी, वृद्ध ज्या लोकांना मुलं बाळ सांभाळत नाही अशा लोकांसाठी मी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये 1 रुपयाही न घेता कागदपत्रांचा सुद्धा मी खर्च करून ती केस लढणार आहे अशी मी आपल्याला ग्वाही देतो. आणि आपल्या सर्वांनी मला या ठिकाणी सहकार्य केलं. आपल्या सर्वांचा मी धन्यवाद व्यक्त करतो.